जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो। नागठाणे आणि आतीत जिल्हा परिषद गण आणि गटामध्ये खऱ्या अर्थानं चौरंगी आणि तिरंगी या पद्धतीच्या लढती होत असल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा प्रभाव असलेला नागठाणे आणि आतीत या गण आणि गटामध्ये आता आमदार मनोजदादा घोरपडे यांची ताकद मिळाल्यामुळं निश्चित स्वरूपात होत असलेल्या निवडणुकीमध्ये एकतर्फीच ही लढत होईल का अशा देखील चर्चा रंगू लागलेल्या आहे। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा प्रभाव गट असलेल्या आजपर्यंतच्या नागठाणे आणि आतीत गण आणि गटामध्ये या लढतींचं जे चित्र स्पष्ट होत आहे, यामध्ये भारतीय जनता पक्षाचं वरचष्मा आता तरी दिसून येत आहे। वास्तविक विरोधाला विरोध म्हणून खऱ्या अर्थानं उमेदवार देण्याचं काम हे शिवसेना तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून झालेलं आहे। ज्यांना तिकीट मिळालेलं नाही अशांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार घेतलेला आहे। नागठाणे गटामध्ये जर पाहिलं असता तर भारतीय जनता पक्षाचं अधिकृत तिकीट हे अजित कुमार सदाशिव साळुंखे यांना मिळालेलं आहे। त्यांच्या विरोधामध्ये दत्तात्रय ज्योतिराम ढाणे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून तिकीट मिळालेलं आहे। अजित कुमार मोहनराव जाधव यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून तिकीट मिळालेलं आहे, तर नंदू शिवाजी नलवडे हे अपक्ष म्हणून लढत आहेत। राजेंद्र रामचंद्र ढाणे हे नागठाणे गणातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून ते निवडणुकीत लढत आहेत। याचबरोबर सुखदेव बंडू पवार यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचं तिकीट मिळाल्यानं ते देखील या निवडणुकीमध्ये लढत आहेत। संतोष लक्ष्मण साळुंखे हे नागठाणे गणातून शिवसेनेच्या वतीनं लढत आहेत। दत्ता ढाणे हे नागठाणे गणातून अपक्ष म्हणून लढत आहेत। आतीत गणाचा जर विचार केला तर यामध्ये तिरंगी लढत होत आहे। यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुषमा जाधव यांना खरं तर दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांनी आव्हान दिलेलं आहे। वास्तविक या तिरंगी लढतीमध्ये भारतीय जनता पक्षाला शिवसेनेनं आव्हान दिलेलं आहे। आतीत गणामध्ये शिवसेनेच्या अस्तित्वाची खरं तर ही लढाई असल्याचं बोललं जात आहे। एकूणच आतीत आणि नागठाणे गण आणि गटामध्ये जर पाहिलं असता तर विरोधाला विरोध करण्यासाठी खऱ्या अर्थानं भूछत्र उगावी तशा पद्धतीचं चित्र उमेदवारांच्या माध्यमातून उभं केलं असल्याच्या चर्चा देखील गण आणि गटामध्ये राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत। एकूणच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रभाव क्षेत्रातील उमेदवारांना खऱ्या अर्थानं मोठा जनाधार असल्याचं एकूणच आताचं चित्र आहे। यामध्ये दोन्ही राजांचा खरंच वरचष्मा आजपर्यंत राहिलेला आहे आणि तो यावेळेस देखील राहणार का हा खरं तर प्रश्न आहे।